इरेक्टाईल इन्सफिशियन्सी जाणवत असेल म्हणजे चांगले इरेक्शन्स नाही ना आणि ते न टिकणं म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन जाणवत असेल तर त्यासाठी संबंधांच्या वेळेस ताठरता जास्त काळ टिकत नाहीये म्हणजे 1 मिनिटापर्यंतच टिकतीये, काही सेकंद टिकतीये. असा प्रॉब्लेम खूप साऱ्या पुरुषांना असतो वेगवेगळ्या वयोगटांमध्ये. हा प्रॉब्लेम कॉमन जरी असला तरी सुद्धा हे नॉर्मल नियम द्यायला नॉर्मलाइज नाही केलं पाहिजे. हे सांगण्याचं कारण म्हणजे बरेचसे पुरुष याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. लग्नानंतर बरीच वर्ष याच प्रकारचं सेक्स चालू असतं आणि मुळात आपली स्त्री जोडीदार त्यातनं सॅटिस्फाय होतीये का नाही याविषयी सुद्धा बोललं जात नाही किंवा स्त्री जोडीदाराची डिझायर काय आहे याविषयी सुद्धा बोललं जात नाही. कधी कधी सुरुवातीच्या सेक्सच्या काळामध्ये असा कालावधी असणं थोडंफार दिसू शकतं. म्हणजे काय की जर समजा संबंधांची सवय नसेल किंवा अगदी लग्नानंतरच पहिले संबंध येत असतील तर तेव्हा खूप उत्सुकता असते, खूप जास्त स्टिम्युलेशन झालेलं असतं त्याविषयी आणि त्यामुळे कधी कधी ताठरता आल्यानंतर लगेच स्खलन होण्याची शक्यता असते. परंतु तो प्रॉब्लेम जर तसाच राहत असेल किंवा आधी तुमचे संबंध चांगले येतात परंतु नंतर मध्येच कुठल्या तरी टप्प्यामध्ये हा प्रॉब्लेम यायला सुरुवात झाली असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता हे बघणं गरजेचं आहे की हे का होतंय, कशासाठी होतंय. यासाठी तुम्ही डॉक्टरांना भेटणं गरजेचं असतं कारण तो केवळ सेक्स संदर्भातलाच प्रॉब्लेम असेल असं नाही. कधी कधी सिस्टमिक इतर काही गोष्टी असतात जसं डायबिटीज असेल, ब्लड प्रेशरच्या संदर्भातले त्रास असतील, इतर सिस्टमिक इलनेसेस असतील किंवा शरीरामध्ये काही घटकांची कमतरता झालेली असू शकेल, व्हायटामिन्स किंवा मिनरल्स असेल, मायक्रोन्यूट्रिएंट्स असेल किंवा वजन एकदम वाढणं कमी होणं असं असेल, हॉर्मोनल इरेग्युलेशन झालेलं असू शकेल. या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा तुमच्या सेक्स लाईफवर होतो किंवा कधी कधी एखादी मानसिक अवस्था किंवा मानसिक त्रास, आजार याचाही परिणाम त्याच्यावरती होतो. तर त्यामुळे जर तुम्हाला इरेक्टाईल इन्सफिशियन्सी जाणवत असेल म्हणजे चांगले इरेक्शन्स नाही ना आणि ते न टिकणं म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन जाणवत असेल तर त्यासाठी ताबडतोब डॉक्टरांना भेटा आणि त्यावरती उपचार घ्या.